प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपल्या मुलाला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे. जर तुमचे मूल सध्या 5वीत शिकत असेल तर त्याच्या उज्ज्वल भविष्याची काळजी करू नका. आज आपण अशा एका शाळेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे प्रवेश मिळवणे म्हणजे यशाची पहिली पायरी चढणे होय, म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय. तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक सरकारी शाळा आहे जिथे वास्तव्य, जेवण आणि उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण पूर्णपणे मोफत मिळते. आपण बोलतोय नवोदय प्रवेश परीक्षेबद्दल. पण या परीक्षेत नक्की काय विचारले जाते, अर्ज कसा करायचा, चला तर मग या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही शिक्षक अथवा पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी उमेदवाराचे वय 9 ते 13 वर्ष दरम्यान असावे. नवोदय विद्यालय परीक्षा स्वरूप तक्ता पाहिला तर वर्ग 6वी प्रवेशासाठी 3 विभाग आहेत: मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी. यामध्ये मानसिक क्षमता चाचणीसाठी 40 प्रश्न 50 गुण, अंकगणितासाठी 20 प्रश्न 25 गुण, भाषा चाचणीसाठी 20 प्रश्न 25 गुण. अशा प्रकारे हे एकूण 80 प्रश्न आणि 100 गुण आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी पद्धती वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली जाते. याला कोणतेही नकारात्मक गुण नाहीत. ही OMRवर घेतली जाणारी परीक्षा आहे. जवाहर नवोदय विद्यालय हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळं यामध्ये निवड प्रक्रिया करताना ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारे निवड प्रक्रिया केली जाते. तुमचे शिक्षण 5वीपर्यंतच्या वर्गाचे ग्रामीण किंवा शहरी भागात झालेले असावे. या ठिकाणी जागांचे आरक्षण आहे की 75% जागा या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतात आणि 25% जागा या शहरी विद्यार्थ्यांसाठी असतात. म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अन्याय होत नाही. सदर महाराष्ट्राच्या नकाशात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी नवोदय विद्यालये तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुमच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला या परीक्षेत यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे खूप सारे विश्लेषण करणं गरजेचं आहे. शिवाय विषयानुरूप खूप सारे प्रश्नांचे सराव होणं आवश्यक आहे. यासाठी ह्या महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण टिप्स फॉलो करा आणि त्याशिवाय गुणांची पातळी दरवर्षी वाढते याचा विचार करून आपणाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काही वर्षातील मार्क्सची कट ऑफ पाहता 97, 96, 95 असे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पाल्याच्या किंवा विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी आमच्या संपर्कात राहा. व्हिडिओ आवडल्यास गरजू पालकांना शेअर करा. तसेच नवनवीन शालेय माहिती, परीक्षा यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना लिंक शेअर करा. धन्यवाद.